Say great. आणि मुख उघडून बोला, हो मी चांगला आहे, व्यवस्थित आहे Greatly blessed. आणि मोठ्याने थोररीत्या आशीर्वादित आहे. You know, when you say you're vocalizing your faith. आणि जेव्हा तुम्ही बोलता तुमच्या विश्वासाला तुम्ही सक्रिय किंवा बोलून दाखवताय. Amen. आमेन. Faith has to be spoken, आणि विश्वासाला बोलण्याची गरज आहे not kept in our mind. आणि फक्त मनात ठेवून चालणार नाही It's not thinking. आणि फक्त विचार करणं नाही. You shall have whatsoever you say. आणि जे तुम्ही बोलाल तेच तुम्हाला प्राप्त You होईल. shall have whatsoever you think. नहीं जे तुम्ही विचार कराल असं नाही. नहीं नहीं, बहुत लोग मुंह नहीं खोलता है. बाकी झगड़ा करने में जल्दी जल्दी मुंह खोलता है. हम लोग को बहुत शब्द आता है, मगर जब भी सही बोलने का, जब भी मुंह बंद रहता हमारा, because that is the way the devil influences. आणि अशा प्रकारे सैतान प्रभावित करतो. हाँ, when we have to say the word, जस आपल्याला देवाचा शब्द बोलायचा आहे we have to open our mouth and say, आणि मुख उघडून बोलावं लागतं. and you shall have whatsoever you say. आणि जे काय तुम्ही बोलाल तेच प्राप्त होईल. Amen. आमेन. We have to learn this. आपल्याला हे शिकायचं आहे, What to say, काय बोलायचं, what to say, काय बोलायचं, not think. काय विचार करायचं नाही. So when I say you're blessed, yes, I'm blessed. आणि जेव्हा मी असं म्हणतो तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही म्हणा होय मी आशीर्वादित आहे, I'm blessed. मी आशीर्वादित आहे. Amen. Amen. Your words are so powerful. तुमचे शब्द सामर्थ्यशाली Whatever is आहेत not of God is pushed away. आणि जे देवापासून आहे ते ढकलून लावण्यात In येतं Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. If you speak the devil's language, जर सैतानाची भाषा तुम्ही बोलाल you invite trouble. मग तुम्ही त्रासाला आमंत्रण देताय. That's why be far away from those who speak the devil's language. म्हणजे सैतानाची भाषा बोलतात त्यांच्यापासून दूर राहा. Any language that is of darkness, कुठली भाषा जी अंधाराची आहे don't hear it. ती ऐकू नका. You are surrounding with darkness. मग तुम्ही अंधाराने घेरले जाल. Amen. Okay. Father, we thank you for today. बापा आजच्या दिवसासाठी It's धन्यवाद. a great day and blessed day. आणि हा मोठा दिवस आणि आशीर्वादित दिवस We're आहे expecting great things from God. आणि देवापासून मोठ्या गोष्टींची अपेक्षा आम्ही करतो We want to be great for God. आणि आम्हाला देवासाठी थोर व्हायचं आहे In Jesus' name. येशूच्या नावात. For we know, पण आम्हाला माहिती and आहे so we believe, आणि म्हणून आम्ही विश्वास धरतो that this is God's time, आणि ही प्रभूची वेळ not आहे, the devil's time. सैतानाची वेळ ही We नाही. don't want to hear anything of the devil, आणि सैतानाच्या कुठल्याही गोष्टी ऐकायच्या नाहीयेत. what he's doing. तो काय करतोय We want to know what God is doing. आणि आम्हाला जाणून घ्यायचा प्रभू काय करत In आहे Jesus' name. येशूच्या So नावात. we bless this day. म्हणून या दिवसाला मी We आशीर्वादित dedicate करतो this day unto God in Jesus' आणि name. आजचा दिवस आम्ही प्रभूकडे समर्पित करतो येशूच्या नावात. All good things are happening. आणि चांगल्या गोष्टीच घडत आहेत. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद Every पित्या. evil is exposed. आणि सर्व वाईट उघडकीस In झालं Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay, kindly be seated. कृपया बस शकता. Praise the Lord. हालेलुया. Yeah. We can change our destiny. आणि आपलं ध्येय आपण बदलू शकतो. Amen. Amen. But what we say, आपण काय बोलून your त्याच्याने words are so powerful. आपले शब्द किती सामर्थ्यशालीत पहा. Don't say what has not to be said. आणि जे बोलायचे नाही त्या गोष्टी बोलू नका. Don't say what you don't want in your life. ज्या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्हाला नको आहेत त्या बोलू Say नका. what you want in your life. आणि त्या गोष्टी बोला जे तुमच्या जीवनात तुम्हाला हवे आहेत. And don't hear those people who are saying the negative. आणि जे नकारात्मक बोलतात त्या लोकांचं ऐकू नका. Don't hear it. ते ऐकूच नका. It goes in your soul. ते तुमच्या जीवात जाईल From the ear, it drops in your soul. आणि तुमच्या कानाच्या द्वारे जीवात ते पडेल. Amen. So don't hear these things. म्हणून या गोष्टी ऐकू नका Go away from such people. आणि अशा लोकांपासून दूर राहा. When they speak anything wrong and Just negative, चुकीचं आणि नकारात्मक ते बोलतात you don't have to confront them. आणि त्यांना तुम्ही तोंड द्यायची गरज नाही Just leave them and go. आणि त्यांना फक्त सोडून निघून जा. Amen. We don't Amen. want to take in anything evil. आणि कुठल्याही वाईट गोष्टी आपल्या आतमध्ये घ्यायच्या नाहीये. Because when you take evil, you become weak. आणि जर आतमध्ये त्या वाईट गोष्टी घ्याल तुम्ही अशक्त व्हाल. We are spiritual people first. आणि प्रथम आपण आत्मिक लोक आहोत And we know it. आणि आपल्याला माहित आहे. Amen. आमेन. The people of the world don't know it. जगातल्या लोकांना माहित नाही But we know it. पण आपल्याला माहित So आहे. we are responsible. म्हणून आपण जबाबदार आहोत. When you know something, ज्या काही गोष्टी माहित you become असतात responsible. मग तुम्ही त्यासाठी जबाबदार होता. Amen. आमेन. That's why God holds us responsible. म्हणून प्रभू आपल्याला जबाबदार धरतो. You're not unbelievers. आपण अविश्वासू नाही, You're not ignorant. आपण अज्ञान नाही, You know it. तुम्हाला माहित आहे. Amen. आमेन. So God holds us responsible. म्हणून प्रभू आपल्याला जबाबदार So धरतो. we can never blame God. मग देवाला दोष लावू For शकत नाही anything. कुठल्याही गोष्टीसाठी Neither blame anyone else. की इतर कोणालाही दोष लावू नका Because we know it. कारण आपल्याला माहित आहे And we are responsible. आणि आपण त्यासाठी जबाबदार आहोत. Amen. Amen. Okay, let's go to the word because we don't have much time. चला शब्दाकडे जाऊया, अधिक वेळ नाही. God, man and Satan. आणि प्रभूने मनुष्य सैतानाला निर्माण Though with केलं this topic I cover many important things आणि अनेक गोष्टी यात मी समावेश करणार आहे. because I always
add many things कारण अनेक वेळा मी अनेक गोष्टींची भर घालतो because that's all very important. आणि या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. Now, last time I was sharing with you, आणि मागच्याच मी सांगत होतो, you remember तुम्हाला आठवतंय that God created hell. की प्रभूने नरकाचं निर्माण For केलं. what reason I told you? कुठल्या कारणासाठी मी तुम्हाला सांगितलं It's not because God wants to punish us. की असं नाही की प्रभूला आपल्याला शिक्षा द्यायची आहे. No, no. You know, some people don't know this. काही लोकांना हे माहित They नाही. think, then they think, if God is good, why did He make hell? मग Where लोक there is विचार torments and fire. मग लोक विचार करतात प्रभू चांगला मग त्यांनी नरक का निर्माण केलं जिकडे छळ आहे अग्नी आहे. That's a mystery I'll tell you one day आणि ते एक रहस्य एक दिवशी मी सांगेन when I'll be teaching about that. ज्यास मी त्याविषयी शिकवेन. But yesterday, last time I told you, पण मागच्याच मी सांगितलं God made hell when Satan or Lucifer, now called Satan, rebelled against God and was banished from heaven. आणि प्रभूने नरक निर्माण केला जेव्हा लुसिफर जो सैतान आधी होता लुसिफर होता ज्यास त्यांनी प्रभू विरुद्ध बंडखोरी केली आणि त्याला स्वर्गातनं काढण्यात आलं. God made hell आणि मग प्रभूने नरक निर्माण Why? केला का as a final separation of all evil. आणि सर्व अंतिम वेगळं केलं जाणं वाईटाचं. Because when Christians speak about hell, they don't know the right way. the आणि reason. जस ख्रिस्ती लोक नरकाविषयी बोलतात त्यांना योग्य प्रकार माहित नाही योग्य मार्ग माहित So नाही that's why we need to have revelation. म्हणून आपल्याकडे प्रकटीकरण असावं. Otherwise we keep thinking, why God made hell? मग आपण विचार करत बसू का प्रभूने If नरक he's so बनवलं good. जर तो इतका चांगला आहे Why should He make hell? का मग त्यांनी नरक A evil निर्माण place. करा एक वाईट जागा. God separates darkness. आणि प्रभू अंधाराला वेगळंच करतो Since they are spirit beings, कारण ते आत्मिक व्यक्ती आहेत they have to live somewhere. त्यांना कुठेतरी राहावं लागेल That's why He made hell. म्हणून त्यांनी नरक निर्माण केलं. But let me tell you the mystery. पण एक रहस्य सांगू द्या. You know what makes hell so bad? आणि नरकाला कुठली गोष्ट वाईट करते You know, because Satan and demons are there. कारण सैतान आणि दुरात्मा तिकडे आहेत. When he entered the earth, आणि जसं पृथ्वीवर त्यांनी look प्रवेश at केला the world today. आणि आजच्या जगाकडे पहा What he did. त्यांनी काय केलं. When God created everything good, जस प्रभूने सर्व काही चांगलंच now निर्माण look केलं. at this. आता हे It's पहा become so bad. आणि पृथ्वी किती किंवा जग किती वाईट झाले It's because of the devil. आणि सैतानामुळे. Though there are restrictions. जरी आळा आहेत किंवा काही अटी आहेत Who are the restrictions? आणि ते आळा काय आहे We, आपण आहोत the children of light. आणि प्रकाशाची लेकरं We restrict him to do many things. आणि आपण त्याला अनेक गोष्टी करण्यापासून अडवतो. If you are praying, जर तुम्ही प्रार्थना living a करता godly life, जर दैवी जीवन जगताय speaking the godly language, दैवी भाषा जर बोलत असाल you're restricting him. मग तुम्ही त्याला आळा घालताय. But yet he is doing so much evil. पण तरी तो इतका वाईट करत आहे. Imagine in hell there's no restriction. आणि कल्पना करा नरकात कुठलाच अडवणं नाही कुठलाच आळा घालणं So नाहीये. what he can do there? मग तिकडे तो काय करू शकेल. Hello? There's no God there. आणि तिकडे प्रभू नाहीये No saints there. आणि तिकडे संत नाहीयेत No light there. तिकडे प्रकाश उजेड नाहीये No to oppose him. आणि त्याला विरोध करणारा कोण नाहीये. God will not hear the prayers of those who are in hell. आणि जे नरकात आहेत प्रभू त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. प्रभु शैतान सता रहा है, कुछ नहीं कर सकता है. सता के क्या बर्बाद कर देगा. And the worst thing in hell is you will not die. आणि वाईट गोष्ट नरकात ही आहे की कोणी मरणार नाही. At least on earth, once you die, that suffering is gone. आणि एकदा पृथ्वीवर तुम्ही मराल तर त्रास संपतील. Though in hell there'll be greater. जरी नरकामध्ये अधिक But असतील. see, think about hell. पण नरकाविषयी विचार No करा. restrictions. आणि तिकडे कुठलाही अडवणं नाही आळा नाही. God is not there. प्रभू तिकडेच नाहीये. No hope. आशाच नाहीये. If hope could enter hell, hell is no hell. जर नरकात आशा गेली असती मग तो नरक नरक नसता. Amen. आमेन. So who makes hell so bad? मग नरकाला वाईट कोण करतं. Satan and demons. सैतान आणि No दुरात्मे. restrictions. आळा तिकडे नाहीये. They know इधर परमेश्वर कुछ नहीं करेगा. तुमको मैं बर्बाद कर देगा सबको. और तुमको मौत भी नहीं. मैं ऐसा सफर करेगा तुमको. तुम चाहकर भी मरेगा नहीं तुम. See, that is the place of hell. आणि ही नरकाची अशी जागा आहे पहा. Hello. It's not God making it bad. आणि प्रभू त्याला वाईट करत नाहीये. God did not make the earth bad. आणि प्रभूने पृथ्वी वाईट निर्माण God केली did not नाही. make the angels bad. आणि प्रभूने दूतांना वाईट निर्माण God did केलं not नाही. make the humans bad. आणि प्रभूने मनुष्याला वाईट निर्माण God did केलं not नाही. make the animals bad. आणि जनावरांना प्रभूने वाईट निर्माण केलं नाही. That they're killing anyone. आणि ते कोणालाही वध करतायत कोणाचे It's the वध करतात. devil. आणि हा सैतान आहे. Amen. So
why did God make hell? मग प्रभूने नरक का निर्माण As a केलं? separation आणि एक वेगळं करणं म्हणून, of evil. वाईटाचं वेगळं From करणं म्हणून, good. चांगल्यापासून. Even little evil is added to good. Good is no longer good. आणि चांगल्यामध्ये जर थोडंही वाईट आलं तर ते चांगलं चांगलं राहत God नाही. is so careful. आणि प्रभू इतका काळजीपूर्वक आहे, He knows त्याला माहित आहे. a little addition of evil, आणि त्याच्यात छोटीशी वाईटाची भर, that good is no longer good. आणि मग ते चांगलं चांगलं राहत But नाही. he wants to be good. पण त्याला चांगलंच राहायचंय. Amen. आमेन. That is the way who God is. अशा प्रकारे प्रभू आहे. He doesn't let little bad come into him. आणि त्याच्यामध्ये थोडंही वाईट तो येऊ देत नाही. And into you, those who are in heaven, आणि त्यांच्यामध्ये देखील जो स्वर्गात आहे, those who will be in heaven. आणि जे स्वर्गात असेल त्यांच्यामध्ये देखील. Amen. आमेन. Not even little. आणि थोडं देखील नाही, You'll be totally good. तुम्ही पूर्णपणे चांगले असाल. Amen. आमेन. So, hell is made for all evil to be sealed in one place for all eternity. आणि नरक त्या वाईट गोष्टींसाठी तयार केले जे कायमसाठी शिक्कामोर्तब होईल. Never again the citizen of heaven will ever think क्या होगा, ऐसा सोच भी नहीं आएगा तुम्हारे मन में. आमेन. कौन मारेगा क्या, हाँ? कौन सताएगा क्या, और डर वो नहीं रहेगा बिल्कुल. Because डर will be sealed in hell. कारण नरकामध्ये जी भीती आहे ती कायमसाठी Fear बंद will केली be जाईल. sealed in hell. आणि भीती नरकात बंद केली जाईल. Amen. आमेन. That's the place you're going. आणि त्या ठिकाणी तुम्ही चालला Don't आहात. miss that place for any reason. आणि कुठल्याही कारणासाठी ती जागा चुकू नका. So, the possibility of human beings going to hell did not become a factor until Adam and Eve sinned. आणि जोपर्यंत आदम हवेने पाप केले नाही तोपर्यंत मनुष्य नरकात जाण्याचा जो मुद्दाच तयार नव्हता. Till that time, only it was for the angels, the fallen angels. आणि त्या वेळेपर्यंत फक्त पडलेल्या दूतांसाठीच ती जागा होती. But the moment the same darkness of the evil one entered human beings, आणि ज्या क्षणी तोच अंधकार मनुष्य जातीमध्ये प्रवेश केला, then hell became a factor for also human beings. आणि मग नरक मानव जातीसाठी देखील मुद्दा झाला. When Adam and Eve sinned, ज्यास आदम हवेने पाप they were केलं separated from light, they were separated from the Garden of Eden, आणि त्यांना एदन बागेतनं आणि जीवनापासून वेगळं करण्यात because आलं, they had become spirit darkness. कारण ते आत्मिक अंधकार झाले. And God never compromises. आणि प्रभू कधीच तडजोड करत No, नाही. He will separate. तो वेगळं करेल. So hell is a separation. मग नरक वेगळं केलं जाणं, This is the revelation you must get. आणि हे प्रकटीकरण तुम्ही मिळवा. Slowly I'll teach you more deeper. हळूहळू अधिक खोल तुम्हाला And you will शिकवीन, understand many things. जेणेकरून अनेक गोष्टी तुम्हाला समजतील. Now, one of the prime quality of Satan that led to sin or fall was pride. आणि सैतानाचा एक मुख्य गुण ज्याच्यामुळे तो पडला किंवा गर्वात आला, जो आहे गर्व. That's the prime quality of Satan that caused him to fall. आणि ते सैतानाचं मुख्य गुण आहे ज्याच्यामुळे तो पडला, ते आहे गर्व. And the unfallen angels, they saw it. आणि न पडलेल्या दूतांनी ते पाहिलं, They know it. त्यांना माहित आहे. And they know that pride caused the downfall. आणि त्यांना माहित आहे की गर्वामुळे खाली पडणं झालं. So they will never want that quality of pride in them. आणि मग त्यांना त्यांच्यामध्ये ते गर्वाचे गुण मुळीच नको आहेत. So the unfallen angels म्हणजे न पडलेले पवित्र दूत आहेत, don't have pride at all. त्यांच्यामध्ये मुळीच गर्व नाहीये. बिल्कुल नहीं. आमेन. नजदीक भी नहीं आने देता है वो pride. Because they have seen कारण त्यांनी पाहिलंय this pride. Because of pride, what happened to Satan, that he was separated from the grace of our Father forever. आणि त्यांनी पाहिले की गर्वामुळे देवाच्या कृपेपासून ते कसा वेगळा झाला सैतान. Amen. Amen. They saw it. त्यांनी पाहिलं What it did. त्यांनी काय केलं, How the devil has become आणि today. आज सैतान कसा झालाय, He has no standing anywhere. आणि कुठेही त्याचं उभं राहणं नाहीये. He's full of fear. तो पूर्ण भीतीने भरलाय. Let me tell you, Satan is full of fear. आणि तुम्हाला सांगू द्या, सैतान पूर्ण भीतीने भरलाय. He knows his end. त्याला माहित आहे त्याचा अंत. But that pride doesn't make him to realize the truth. आणि त्या गर्वामुळे त्या सत्याची त्याला जाणीव होत नाही. Pride makes you think you're someone great, आणि गर्व तुम्हाला असं विचार करायला होतं की तुम्ही कोणीतरी थोर आहात, though actually you're zero. आणि खरं तर तो शून्य आहे. That's the quality of pride. आणि हे गर्वाचे गुण आहेत. So God doesn't like pride at all. आणि मग प्रभूला गर्व मुळीच आवडत नाही. It's the seed of Satan. आणि ते सैतानाचं बीज आहे. And Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने सांगितलं,
The result of pride is persecution. आणि गर्वाचा परिणाम छळ आहे. Remember this. हे लक्षात घ्या. The result of pride is you will persecute. आणि गर्वाचा जो हे परिणाम आहे, तुम्ही छळ कराल इतरांचा. Because of pride, Lucifer rebelled against God. आणि गर्वामुळे लुसिफरने देवाविरुद्ध बंडखोरी केली. Pride makes you to think you're greater आणि गर्व तुम्हाला असं विचार करायला लावतं की तुम्ही कोणीतरी थोर आहात and all are lesser. आणि इतर सर्व कमी आहेत. That's what pride makes you to think. आणि असंच गर्व तुम्हाला विचार करायला लावतं. And that is why Satan is influencing the children of disobedience. आणि म्हणून सैतान जे अवज्ञेची लेकरं आहेत त्यांना That's प्रभावित what the करतो. Bible, God calls the two categories of people. आणि दोन प्रकारचे गट One आहेत is the प्रभू म्हणतो. obedient आणि एक and the आज्ञा करणारे disobedient. आणि एक आज्ञा पाळणारे, एक अवज्ञा करणारे. Saint, sinner, संत, पापी, light, darkness, प्रकाश, अंधकार, heaven, hell, स्वर्ग, नरक, true God, false God. खरा परमेश्वर, खोटा There are परमेश्वर. always two categories. आणि नेहमी दोन गट असतात. So, persecution happens because of pride. आणि गर्वामुळे छळ होतो. That's why the people of the world, when they persecute born again Christians, is because the devil influences them with pride. आणि सैतान त्यांना गर्वाने प्रभावित करतो म्हणून जगातले लोक देवाच्या लेकरांचा छळ करतात. Though I don't want to offend you, don't take in an offensive way, but even in marriages, आणि असं ऐकून नाराज होऊ नका, पण विवाहामध्ये देखील there are fights. तिकडे भांडणं असतात. And the reason of fights is pride. आणि त्या भांडणाचं कारण आहे गर्व. This is the truth. आणि हे सत्य आहे. The reason of fight is pride. आणि त्या भांडणांचं कारण आहे गर्व. You know, Proverbs 13:10 says, आणि नीती सूत्रे 13:10 सांगतं. you know, others you may think, where does the Bible say? मग तुम्ही विचार कराल बायबल कुठे सांगतं. मेरा वो नेचर है झगड़ा करने का, गुस्सा आता है मेरे को, इसके लिए मैं झगड़ा करता हूँ, उसमें थोड़ी गर्व है. Let me show you from the Bible. तुम्हाला बायबल मधनं दाखवू द्या. When I say I will show you from the Bible means I am telling you this is what God says. आणि जेव्हा मी म्हणतो मी तुम्हाला बायबल मधनं दाखवतो याचा अर्थ प्रभू असं म्हणतो. Proverbs 13:10. नीती सूत्रे 13:10. Only by pride आणि फक्त गर्वाने comes strife, fights, contention. आणि भांडणं, वादविवाद ह्या गोष्टी निर्माण होतात. एक याद रखो, झगड़ा गर्व के कारण आता है. This is very important. आणि महत्वाचं आहे. I am not saying it. मी म्हणत नाहीये. Even if I am saying it, I am saying it what God says it. आणि जरी मी काय सांगत आहे, मी म्हणत आहे की प्रभू असं सांगत आहे. Now here the Bible is not saying pride is one of them. No. आणि बायबल इकडे असं सांगत नाही की त्यातला एक गर्व आहे No. असं नाही. The only one. ते एकच कारण आहे. The root cause मूळ कारण, of persecutions, छळाचं मूळ of कारण fights, किंवा भांडणांचं of contention किंवा वादविवादांचं is pride. ते आहे गर्व. Did you see this? तुम्ही पाहिलं का? क्यों झगड़ा होता है? गर्व के कारण. क्योंकि उसने बोला इसने बोला, नहीं, वो सब सेकेंडरी है. कौन क्या बोला क्या नहीं बोला. We fight because of pride. आणि आपण भांडणं करतो गर्वामुळे Self-centeredness. आणि स्वतःवर लक्ष केंद्रित केल्याने. That's the reason for fights. आणि हेच एक कारण आहे भांडणांसाठी. Pride means you are better than others. गर्व म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा उत्तम आहात. तुम किसको बोला? मेरे को. मैं, अच्छा, मैं मतलब सेल्फ, मैं, मी, आई, माई सेल्फ. मी, आई, माई सेल्फ. We rule the world. आणि आम्ही जगावर राज्य करतो. Center of attraction. आणि सर्व आकर्षणाचा केंद्रबिंदू. मैं आया, सब लोग मेरे को देखने का. अच्छा, कौन है, किधर है? अच्छा, वेरी गुड. अगर नहीं देखा मैं नाराज हो जाऊंगा. Center of attraction. आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू. Pride. गर्व, Self-centeredness स्वतःवर लक्ष is the केंद्रित करणे. reason for fights. आणि सर्व भांडणांसाठी मूळ कारण आहे. When you see violence, आणि जसं तुम्ही हिंसा पाहता the reason is pride. आणि तिकडे कारण आहे गर्व.
Satan's prime quality is pride. सैतानाचं मुख्य गुण आहे It गर्व. doesn't go away. ते निघून जात नाही, He still has it. ते अजूनही त्याच्यामध्ये आहे. And he influences people through pride. He persecutes because through pride comes persecution. आणि त्या गर्वामुळे लोकांना तो प्रभावित करतो, कारण गर्वामुळे येतं छळ. When in your home there's persecution, जस तुमच्या घरी छळ when in your असतो, home there is fights, जर घरामध्ये भांडणं असतील, it's because of pride. आणि ते आहे गर्वामुळे. Because you see yourself as the center कारण of तुम्ही everything. स्वतःला सर्व गोष्टींचं मुख्य केंद्र मानता, Because self-centeredness is the root of all pride. आणि सर्व गर्वाचं मूळ आहे स्वतःवर लक्ष केंद्रित You करणं. know, in Numbers 12:2, आणि गणना 12:2. I'm going little away, but it is good to learn because when we have a topic, it is good to learn. आणि जेव्हा आपण आपल्याकडे काही मुद्दा असतो शिकण्यासाठी आपण शिकूया. See, in Numbers 12:2, आणि गणना 12:2, Miriam and Aaron, मरियम आणि आरोन you know, the sister and brother of Moses, आणि मोशेचे भाऊ बहीण, they criticized Moses त्यांनी मोशेची निंदा केली, because of interracial marriage. आणि कारण त्यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून. They said, आणि ते म्हणाले has the Lord only spoken to you? की प्रभू काय तुझ्याशीच बोलला काय, Has he not spoken to us? तो आमच्याशी बोलला नाही काय. तुम अपने आप को क्या समझता है? प्रभु हमसे ही बात करता है, तुमसे ही कैसे बात? See, that was pride. आणि तो होता गर्व. And the Bible says आणि बायबल सांगतं, Moses was the meekest man on the face of the earth. आणि मोशे या पृथ्वीवर सर्वात नम्र व्यक्ती होता, Great man, आणि मोठा मनुष्य, but meekest पण सर्वात नम्र man on the face of the earth. या पूर्ण पृथ्वीवर. उस टाइम में millions and billions of people were there, and among all of them Moses was the meekest. आणि इतके अरबो लोक त्यावेळेस होते, पण त्या सर्वांमध्ये मोशे सर्वात नम्र, सर्वात Look लीन at होता. this, a great man of God, आणि एक थोर देवाचा सेवक, did mighty miracles, आणि मोठमोठे चमत्कार त्याने but केले, the most meekest man. पण सर्वात नम्र आणि लीन. And what did he do? आणि त्याने काय केलं, Instead of taking offense what his brother and sisters said, आणि ते भाऊ बहिणी जे बोलले ते ऐकून नाराज होण्याऐवजी what did he do? त्यांनी काय केलं, He began to pray and intercede for them. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करून विनवणी करू लागला. He didn't argue. त्यांनी वादविवाद केला नाही. See what we learn from this. आणि आता आपण काय शिकतो, That's what the Bible says. You know, don't think, believer बोला, believer भी बोलेगा. Persecution believer के थ्रू से भी आ सकता है, बाहर से भी ज्यादा. Then the Bible says, beware of dogs. आणि बायबल सांगताना त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वो पार्टी में लिखा है beware of dogs. बाहर का dogs नहीं, अंदर का. Isn't it? होय की नाही. हम लोग पार्टी डालते हैं beware of dogs. किधर है डॉग? बाहर के अंदर? अंदर के लिए बोलते हैं हम लोग. तो खतरा अंदर से है ज्यादा. Don't be in that category. आणि त्या गटात जाऊ नका. Okay, so he prayed and interceded for them. आणि त्यांनी प्रार्थना केली आणि विनवणी केली. I don't want to go ahead. There's a big story after that. What happened to them? आणि मला पुढे जायचं नाही, कारण मोठी कथा आहे. त्यांना काय झालं, They were disciplined, all those things. आणि त्यांना Okay. शिस्त आली, आणि We won't go इतर there सर्व because it गोष्टी. will take a long time. तिकडे जाणार नाही. So that's what the Bible says. Be clothed with humility. आणि बायबल सांगतं नम्रतेने झाकून घ्या. Why? का? For God resists the proud. कारण प्रभू गर्विष्ठाचा प्रतिकार करतो. The fall of Satan is सैतानाचं pride. सैतानाचं पडणं गर्वामुळे. So God resists a proud person म्हणजे गर्विष्ठ व्यक्तीचा and प्रभू प्रतिकार gives करतो, grace to the humble. 1 Peter 5:5. आणि नम्र लोकांना तो कृपा देतो. 1 पेत्र 5:5. Okay, let's come back to this topic again. आणि या मुद्द्याकडे पुन्हा येऊया. So we saw about hell. आपण नरकाविषयी So we are ऐकलं. seeing about Satan now. आता आपण सैतानाविषयी पाहत आहोत. Jesus made a reference in Luke 10:18 आणि लूक 10:18 मध्ये येशूने एक उल्लेख केला, when he said, जास्त बोलला, I beheld Satan आणि मी सैतानाला पाहिलं as lightning आणि काय प्रकाशासारखं, fall from heaven. विजेसारखं पडताना पाहिलं. That's why we say fallen angels, म्हणून आपण पडलेले दूत असं म्हणतो, because we have used this word, fall from heaven. कारण आपण हे वचन ऐकले स्वर्गातनं So when you पडताना. say fallen angels, आणि पडलेले दूत they are demons. ते दुरात्मेत, But fallen from where? पण कुठनं पडले, Fallen from heaven, स्वर्गातनं पडले, from the holy place. त्या पवित्र ठिकाणातनं From पडले, light. प्रकाशातनं पडले.
So we call them fallen angels. म्हणून आपण त्यांना पडलेले दूत असं म्हणतो. Satan and demons are fallen beings. सैतान आणि दुरात्मे पडलेले दूत आहेत. Okay. So now let me teach you in this verse. आणि या वचनातून शिकू द्या. Now, though we'll not go more deep, जरी अधिक खोल जाणार some नाही things will be difficult to understand. आणि काही गोष्टी समजण्यास अवघड Last time असतील. I told you आणि मागच्याच मी सांगितलं why it's difficult to understand. का समजणं कधी कधी अवघड Because असतं. we are living in the factor of time. कारण आपण वेळेच्या मर्यादेत And राहतो. what God is teaching from the factor of no time. आणि काय प्रभू शिकवत आहे त्या वेळेच्या मर्यादेच्या पलीकडच्या. Amen. Amen. So to make you to understand, मग आपल्याला समजून घेण्यासाठी to teach the people who are in the factor of time is very difficult. आणि मग ज्या लोक वेळेच्या मर्यादेमध्ये आहेत, त्यांना शिकवणं थोडं अवघड आहे. It's not easy आणि हे काही सोपं नाहीये. to teach you of the things of heaven. आणि तुम्हाला स्वर्गाच्या गोष्टी Or spiritual शिकवणं things किंवा आत्मिक गोष्टी शिकवणं Is not easy. आणि सोपं नाहीये. Because when they speak, कारण जास्त ते बोलतात they don't speak thinking about past, present, future. कारण ते भूतकाळ वर्तमान आणि भविष्य काळाविषयी विचार करून बोलत नाही. When we take in, जसं आपण आत घेतो we always consider past, present, future. आपण नेहमी या तीन गोष्टी गृहीत धरतो. भूतकाळ वर्तमान आणि भविष्य काळ. For them, there is no past, present, and future. आणि त्यांच्यासाठी हा काळ नाहीये. That's why when you read the Bible, आणि जसं आपण बायबल here वाचतो is where many Christians have been confused. आणि इकडेच अनेक ख्रिस्ती लोक Because गोंधळले they जातात. try to understand the Bible in the factor of time, कारण ते बायबलला वेळेच्या मर्यादेमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करतात not in the factor of no time. आणि वेळेच्या मर्यादेच्या पलीकडे That's समजून घेत नाही why का. you need Holy Spirit म्हणून तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज to आहे teach you तुम्हाला शिकवण्यासाठी, correctly. व्यवस्थित शिकवण्यासाठी. That's why he told me, म्हणून त्यांनी सांगितलं you can call me teacher, आणि तू मला शिक्षक असं म्हणू शकतोस and you, that is I am the assistant teacher. आणि मी त्याचा सहाय्यक शिक्षक आहे. Because he can only teach us properly. आणि तोच आपल्याला व्यवस्थित शिकू शकतो. So that's why it's so difficult to understand. म्हणून समजणं कधी कधी अवघड असतं. Last time I explained to you very deeply on this. आणि मागच्याच मी खोलवर तुम्हाला या गोष्टी now शिकवल्या. you go and hear all that. आता तुम्ही जाऊन ते ऐकू शकता. Okay. So now here the Lord is saying that same language. आणि प्रभू तीच भाषा इकडे बोलत आहे. I saw Satan as lightning fall from heaven. आणि मी सैतानाला स्वर्गातनं विजेसारखा पडताना ये पाहिलं. प्रभु ने कभी देखा? हाँ? प्रभु ने कभी देखा? वो तो बहुत पहला हुआ. तुम पहला हुआ क्यों बोलता है? तुम फैक्टर ऑफ टाइम में सोचता है. Did you understand here? तुम्हाला हे समजलं? Then what you do is, वो टाइम फैक्टर में नहीं वो क्या है ऐसा बोला रहेगा सब. फिर then you change the whole message. मग तुम्ही पूर्ण संदेश बदलता. That is what is happening to many Christians. आणि हेच अनेक ख्रिस्ती लोकांबरोबर They change the घडलंय. message based on time. आणि वेळेच्या मर्यादेमध्ये संदेश ते बदलून But if टाकतात. you know that this is spoken beyond the factor of time, you will understand. आणि जर तुम्हाला हे समजलं की हे वेळेच्या मर्यादेच्या पलीकडे बोलण्यात आलंय, मग तुम्हाला हे समजेल. That's why even for the angels it's very difficult for you to teach some things. म्हणून पवित्र दूतांना तुम्हाला शिकवण्यासाठी काही गोष्टी अवघड Because आहेत. they don't live in the factor of time. कारण ते वेळेच्या मर्यादेत जगत They नाही. have come from a place where there's no factor of time. आणि ते अशा ठिकाणात आले जिकडे वेळेची मर्यादा नाहीये. Amen. Amen. And they are learning आणि ते शिकत आहेत how to live in the factor of time. आणि वेळेच्या मर्यादेत कसं जगायचं How to talk in the factor of time. आणि वेळेच्या मर्यादेमध्ये कसं बोलायचं. Suppose तुम पूछेगा उसको तुमको when were you created angel? Huh? When you talk to an angel, जसं तुम्ही एका दूताची बोलता, when were you created? तुझं निर्माण कधी झाला. ऐसा अभी क्या बोलने का इसको, मतलब ये सोच रहा है कि कौन सा साल में कौन सा महीने में कौन सा दिन था, ऐसा सोच रहा ही है. अभी इसको क्या मैं सिखाऊं? मेरे को तो टाइम भी नहीं है, ईयर भी नहीं है, मंथ भी नहीं है, डे भी नहीं है. सो व्हाट यू विल यू टेल मी. मग तो काय म्हणाल तुम्ही सांगा. हेलो, बिकॉज यू वांट अकॉर्डिंग टू टाइम. आणि तुम्हाला वेळेनुसार जाणून घ्यायचं आहे. नाउ ही हैज टू टीच यू हाउ. अरे इसको क्या नहीं एक दिन प्रभु ने बनाया, मगर दिन मतलब कौन सा दिन? उधर तो दिन रात नहीं है, तो क्या बोलने का? प्रभु ने बनाया, मगर कभी बनाया? हम लोग पूछे, हमको मालूम पड़ने का कभी बनाया. देवदूत बोला कभी बनाया, तो वो तो नहीं बोल सकता मैं. अरे क्यों नहीं बोल सकता, तुम देवदूत है. हेलो, आर यू अंडरस्टँडिंग इट? तुम्हाला हे समजत आहे का. सी आई एम गिविंग यू रेव्हलेशन. पहा मी तुम्हाला प्रकटीकरण देत आहे. That is why there is confusion म्हणून तिकडे गोंधळ आहे among Christians. ख्रिस्ती लोकांमध्ये. Many ask me, नहीं मगर ऐसा मतलब
You will not understand. I have to teach you in depth. आणि तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला खोलवर शिकवावं लागेल. इतना टाइम नहीं इनको पूरा सिखाने के लिए वो सब. So you come and hear the word. म्हणून तुम्ही येऊन देवाचा शब्द ऐका. Okay, let's go there. चला आपण तिकडे So जाऊया. Jesus is saying, म्हणून येशू म्हणत I आहे, saw Satan as lightning आणि मी सैतानाला विजेसारखं पडताना पाहिलं, fall from heaven. स्वर्गातनं पडताना पाहिलं. Now, first, प्रथम he said he saw Satan go from heaven to planet earth. आणि त्यांनी सैतानाला स्वर्गातनं पृथ्वीवर येताना पाहिलं. When Satan was cast out of heaven, आणि जेव्हा सैतानाला स्वर्गातनं काढण्यात आलं, after Satan and 1/3 of the angels started rebellion in heaven. आणि जेव्हा सैतानाने 1/3 दूतांनी बंडखोरी करायला सुरू केली. Second, दुसरी गोष्ट, he also stated, आणि त्यांनी इकडे असाही उल्लेख केलाय, what he says, as lightning. आणि एका विजेसारखं, See, he is speaking about the speed. आणि तो वेगाविषयी बोलत आहे. The speed by which Satan and the demons traveled on this earth. आणि ज्या वेगाने सैतान आणि दुरात्म्या पृथ्वीवर आले, It could be compared to the speed of lightning. आणि त्याला विजेच्या वेगाबरोबर You know, तुलना करता the speed येईल. of lightning, आणि विजेचा वेग काय आहे? एक पृथ्वी का कोने से दूसरा कोने तक झुक करके जाता है lightning. हाँ? Hello? So fast. किती पटकन, As the speed of lightning. आणि विजेचा वेग जसा आहे. See, many don't observe like this. अनेक जण असं पाहत नाही. हाँ, प्रभु ने देखा. अच्छा, नहीं, तुम उसको ध्यान दो, मेडिटेट करो, तुमको होली स्पिरिट बहुत सारा सिखाएगा. Amen. We have missed many revelations आपण अनेक प्रकटीकरण चुकलंय, because we are just used to स्टोरी जैसा पढ़ने का ऐसा. We never sat with Holy Spirit and learned. आणि आपण पवित्र आत्म्याबरोबर बसून कधीच शिकलो नाही. It takes hours and hours to learn all this. आणि या गोष्टी शिकण्यासाठी तासन तास Okay, लागतात. so what did the Lord say? आणि प्रभू काय बोलला? He said, he saw Satan travel that could be compared to the speed of lightning. आणि सैतान पडताना जो वेग होता त्या वेगाची तुलना विजेच्या वेगाशी करता येईल. That means demons can travel as lightning. याचा अर्थ दुरात्मे त्या विजेच्या वेगासारखे प्रवास करू शकतात. See, Satan and demons are not omnipresent. आणि सैतान आणि दुरात्मे एका वेळेस सर्वत्र नसतात. No. नाही, They have to travel. त्यांना प्रवास करावा लागतो. Only God has that quality. आणि फक्त प्रभूमध्ये ते गुण आहे. He can be everywhere तो सर्वत्र असू at शकतो one time. एका वेळेत. Amen. Amen. That quality he has not put in the creation. आणि ते गुण त्यांनी निर्मितीमध्ये घातलं नाहीये. And Satan and demons are creation who call themselves God and gods. आणि सैतान दुरात्मे निर्मिती आहे जे स्वतःला प्रभू आणि असे अनेक प्रभू म्हणतात. The people of the world don't know this. जगातल्या लोकांना हे माहित They नाही. think Satan and demons अलग है और God अलग है. मगर उनको ये मालूम नहीं है ये Satan and demons ही जो थोड़ा God बन गया है. That they don't know. ते त्यांना माहित नाही. They separate it. ते वेगळं करतात. So okay. So how do they travel? मग ते कसा प्रवास करतात? विजेच्या वेगाबरोबर. If they have to go somewhere, जर त्यांना कुठे जायचं असेल they travel with the speed of lightning. आणि ते विजेच्या वेगाने That's प्रवास why they करतात, can go from one place to another. म्हणून ते एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जाऊ If शकतात. they are calling in America, from here they'll go. जर त्यांना अमेरिकेत बोलवण्यात तर ते इकडनं ते तिकडे Like जातात lightning they'll go. आणि का विजेसारखं ते जातात. If the fallen angels have that kind of speed जर पडलेल्या दूतांमध्ये अशा प्रकारचं वेग to असेल travel, प्रवास करण्यासाठी, what do you think about the unfallen angels? मग जे न पडलेले दूत आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काय विचार करताय? They also have that speed. त्यांच्याकडे देखील तो वेग आहे. Amen. आमेन. With that speed they go. आणि त्या वेगाने ते जातात And they are better than the fallen angels. आणि पौटल्या दूतांपेक्षा ते अधिक उत्तम आहेत. Because fallen angels have darkness. कारण पडलेल्या दूतांमध्ये अंधकार आहे, But the unfallen angels are light. पण जे न पडलेले दूत आहेत ते प्रकाश आहेत. Amen. आमेन. They have the grace of our Father आणि त्यांच्यामध्ये पित्याची कृपा आहे, working in their life. त्यांच्या जीवनात काम करत आहे. But these people are cut off from God's grace. पण पडलेले दूत देवाच्या कृपेपासून विजोड झालेत. I want to, this all Holy Spirit taught me. आणि या सर्व गोष्टी पवित्र आत्म्याने शिकवल्या. What I'm saying is here is this. आणि मी काय सांगत आहे ते हे आहे. I'm showing you the angels. मी तुम्हाला पवित्र दूत दाखवत आहेत. Imagine how God is. मग कल्पना करा प्रभू कसा असेल. If they can travel by the lightning speed, आणि जर विजेच्या वेगाने ते प्रवास करू how शकतात, powerful and great our God is. मग किती सामर्थ्यशाली आणि थोर आपला परमेश्वर आहे. Amen. आमेन.
I become so blessed. आणि मी इतका आशीर्वादित झालो Oh my, this creator is my father. की हा निर्माण करता माझा पिता आहे I'm proud of him. आणि मी त्याच्याविषयी बढाई करतो. Amen. आमेन. If he can create such speed in And angels, जो दूतांमध्ये असा वेग निर्माण करू शकतो, how the creator is. मग निर्माण करता कसं असेल. Praise God for our creator. आणि आपल्या निर्माण करत्यासाठी Amen. देवाची स्तुती असो. Okay. Third, we see, आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो since in this verse says, आणि या वचनात लिहिलंय the rebelling angels fell from heaven. आणि बंडखोर केलेल्या दूत खाली पडले स्वर्गात. So we use the term fallen angels. म्हणून आपण असं बोलतो पडलेले दूत. Satan and demons, we call them fallen angels. आणि सैतान आणि दुरात्म्यांना आपण पडलेले दूत असं Because म्हणतो. even Jesus said, आणि येशू देखील असं they म्हणतो fell from heaven. ते स्वर्गातनं पडले. So we call them fallen angels, and those who didn't fall, we call them unfallen angels. आणि म्हणून जे पडले त्यांना आपण पडलेले दूत असं म्हणतो, जे पडले नाही ते न पडलेले दूत आहेत. And the fallen angels, we name them as Satan and demons. आणि जे पडलेले दूत आहेत त्यांना आपण सैतान आणि दुरात्मे असं म्हणतो. Okay. When I was reading this, जस्ट मी हे वाचत होतो, Holy Spirit told me पवित्र आत्म्याने सांगितलं that those angels who did not become fallen angels learned a lesson. आणि जे पवित्र दूत न पडलेले दूत राहिले ते एक धडा शिकले. And the cost of sin, आणि पापाचं जे मोल होतं, which is the eternal separation from the grace of our Father. जे पित्याच्या कृपेपासून सार्वकालिकतेसाठी वेगळं केलं जाणं आहे. उन्होंने खुद का आंख से देखा उनका अवस्था क्या है आज, पाप का वेतन क्या है उन्होंने देखा है, और ये भी जाना है कि परमेश्वर पाप को कितना हेट करता है. He doesn't compromise आणि तो with sin. तडजोड करत नाही पापाबरोबर. Amen. आमेन. First hand lesson they learnt. आणि प्रथम धडा ते शिकले. When you go to heaven, ज्यास तुम्ही स्वर्गात जाल they will tell you, ते तुम्हाला सांगतील we saw what they did. आणि आम्ही पाहिलं त्यांनी काय केलं. And we saw, आणि आम्ही पाहिलं first time, our Father banished them. प्रथम पित्याने त्यांना स्वर्गातनं बाहेर Then काढलं. we learned आणि मग आम्ही शिकलो how much our Father hates darkness. आणि किती आपला पिता अंधाराचा नकार Not करतो only किंवा hates द्वेष करतो. darkness, फक्त अंधाराचा but he द्वेषच करत नाही, separates them पण तो त्यांना वेगळं करतो from himself स्वतःपासून and from the place of dwelling. आणि त्या पूर्ण निवासस्थानापासून. And they saw आणि त्यांनी पाहिलं that how one day they'll be eternally sealed, आणि एक दिवशी कसं कायमसाठी ते बंद करण्यात येतील, never to come out, पुन्हा कधीच ते बाहेर येणार नाही never to enjoy our Father's grace, आणि कधीच पित्याच्या कृपेचा आनंद घेणार never to नाही enjoy our Father's blessings, आणि पित्याचा आशीर्वादांचा कधीच आनंद never घेणार to have नाही fun and enjoy life. आणि कधीच जीवनाचा ते आनंद घेणार नाही. They saw everything. त्यांनी सर्व पाहिलंय. Did you understand this? तुम्हाला समजलं? They saw it. त्यांनी पाहिलं So they won't sin. म्हणून ते आता पाप करणार नाही. We take it lightly, आणि आपण हलक्यारीत्या घेतो, but they don't take it lightly. पण ते हलक्यारीत्या घेत नाही They take sin very seriously. आणि ते पापाला खूप गंभीर असं घेतात. But they also saw पण त्यांनी हे देखील पाहिलं it is pride that brought sin. आणि गर्वामुळे हे पाप आलं. That's what they saw. आणि हेच त्यांनी पाहिलं. That is why among the unfallen angels, आणि म्हणून जे न पडलेले दूतांमध्ये they have no pride. त्यांच्यामध्ये गर्व नाही. Even those angels who are greater in height and glory, आणि जे पवित्र दूत जे उंच आहेत आणि गौरवामध्ये मोठे थोर आहेत, they don't have pride when they look at someone who is lower. आणि जे त्यांच्यामध्ये गर्व येत नाही जे असते असं कोणाकडे पाहता जे कमी आहेत. Why the fallen angels fight? का पडलेले दूत भांडणं करतात किंवा लढतात? Pride. गर्वामुळे. Even till today आणि आजपर्यंत and forever, आणि even कायमसाठी in hell, आणि नरकात देखील they'll keep on fighting. ते सतत भांडण करत राहतील. Because pride, Proverbs 13:10 says, brings fight. कारण नीतिसूत्रे 13:10 सांगतं गर्वामुळे येतं वादविवाद, लढणं, झगडणं. Did you understand? तुम्हाला हे समजलं? Pride brings
fight. आणि गर्वामुळे येतात भांडणं, वादविवाद. God doesn't like it at all. प्रभूला ते मुळीच आवडत नाही. That's the seed of Satan by which he fell. आणि ते सैतानाचं बीज आहे ज्याच्यामुळे तो पडला. One of the greatest sin is pride. आणि एक सर्वात मोठं जे पाप आहे ते गर्व आहे. Those who have pride, ज्यांच्यात गर्व आहे you're not walking with God. आणि ते देवाबरोबर चालत नाही, You're walking with the devil. तुम्ही सैतानाबरोबर चालता. मग Remember this. हे लक्षात घ्या. And when born again Christians are persecuted, आणि जस्ट नवीन जन्मलेल्या ख्रिस्ताचा छळ होतो it is because of pride. आणि ते आहे गर्वामुळे. Do you understand all this? आणि या गोष्टी समजल्या का? So in your family, म्हणून तुमच्या कुटुंबात let there be no fights. आणि तिकडे भांडण असू And देऊ remember, नका. fight is because of pride. आणि लक्षात घ्या, भांडणं गर्वामुळे होतात. अगर तुम नम्र रहेगा कभी झगड़ा नहीं होएगा. आमेन. Violence हिंसा is because of pride. आणि And गर्वामुळे. the devil is going to raise this pride so much आणि सैतान या गर्वाला इतकं उंच करणार आहे in the last days शेवटल्या दिवसांमध्ये that violence will increase. की मग हिंसा वाढत जाईल. Okay, there are so many things I have to say. अनेक गोष्टी बोलायच्या. So, the unfallen angels learnt a lesson. आणि मग जे न पडलेले दूत आहेत त्यांनी हा धडा Have शिकले we learnt a lesson? की आपण धडा शिकलो काय? Hello? Did you learn a lesson? तुम्ही धडा शिकला काय? They learnt a lesson ते धडा शिकले and they saw it, आणि त्यांनी ते स्वतः पाहिलं how they are separated. कसं त्यांना वेगळं करण्यात आलं. So they say, we will never do this. मग ते म्हणतात की आम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. So they are very humble, मग ते खूपच नम्र आहेत, very humble. खूप नम्र आहेत They're so big, आणि ते इतके भव्य आहेत, but there's humility. पण त्यांच्यात नम्रता आहे. And Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने even when they सांगितलं, do warfare, आणि जरी जास्त युद्ध करतात they don't do warfare out of pride आणि ते गर्वामुळे युद्ध करत नाही that I'm more powerful than they. की मी त्यांच्यापेक्षा सामर्थ्यशाली आहे. They're doing the work of the Lord. ते प्रभूचं काम करतायत. Amen. आमेन. They are sent for a mission आणि त्यांना एका हेतूसाठी पाठवण्यात येतं and they do the work. आणि ते कार्य ते But करतात. they don't let pride enter in. पण त्यांच्यामध्ये गर्वाला ते येऊ देत नाही. That's why hell will be full of persecution आणि म्हणून नरक पूर्ण छळाने भरला because असेल of pride. गर्वामुळे. Okay. Now, one more thing I'll tell you and close because we don't have time. And- Time is over, no? Okay. Now, Satan is not only leading the fallen angels, आणि सैतान त्या पडलेल्या दूतांचा पुढारीच नाहीये, but he's also working in the hearts and life of the children of disobedience. आणि तो जे अवज्ञेची लेकरं आहेत त्यांच्या हृदयात आणि त्यांच्या जीवनात तो कार्य करत आहे. Ephesians 2:2 says this. इफिस्करास 2:2 Now, सांगतो. next time I'll teach you Ephesians 1, 2, 3, 4. आणि इफिस्करास 1, 2, 3, 4 It मी is शिकवेन. very, very powerful. आणि खूप And सामर्थ्यशाली I'll आहे give you revelations. आणि तुम्हाला त्यात प्रकटीकरण मी देईन. Just read this verse. आता हे वचन आपण वाचू. Where in time past आणि पूर्वी जग स्थापना होण्याच्या आधी we, आपण, that is we now who are saints, आता जे आपण संत आहोत walked according to the course of this world. आणि या जगाच्या नियमानुसार आपण काम करत होतो. That is the first thing. ते प्रथम आहे. According to the prince of the power of the air. आणि या हवेतल्या अधिपतीनुसार Second thing. दुसरी गोष्ट, The spirit that now works in the children of disobedience. Third thing. आणि जो आत्मा जो अवज्ञेच्या लेकरांमध्ये काम करतो. तिसरी गोष्ट, ये तीन लोग हमारे साथ थे. हमारा लाइफ बर्बाद किया ये लोगों ने. We have to learn that. आपल्याला ते शिकायचं आहे. ये तीन लोग हमारे जीवन को बर्बाद करते हैं. If you know them, जर तुम्ही त्यांना ओळखाल you'll have victory. मग तुमच्याकडे विजय असेल. These three. आणि या तीन गोष्टी We were influenced. आपण प्रभावित होतो. Not now. आता नाही, But you can let them influence you. पण तुम्ही त्यांना तुम्हाला प्रभावित करू देऊ शकता. Many Christians, आणि ख्रिस्ती लोक when they do persecution, जास्त छळ करतात the root is pride. आणि त्याचा मूळ आहे And the गर्व. devil always uses a person of pride. आणि सैतान नेहमी गर्वाच्या व्यक्तीचा And उपयोग Holy करतो. Spirit told me, persecution
is because of pride. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं छळ गर्वामुळे येतो Fight is because of pride. आणि वादविवाद भांडणं गर्वामुळे. Amen. आमेन. Don't let pride enter your family. आणि तुमच्या कुटुंबात गर्वाला प्रवेश करू देऊ नका. झगड़ा का कारण घर में गर्व है. वचन में लिखा है, दूसरा कुछ भी नहीं है. मैं जिधर आया ना उधर झगड़ा होएगा ही. Read at home Proverbs 13:10. आणि नीतिसूत्रे 13:10 घरी वाचा. Ask Holy Spirit to reveal it to you. आणि पवित्र आत्म्याला तुम्हाला प्रकट करायला सांगा. अगर कौन सा भी घर में झगड़ा है, एक एक घर में झगड़ा नहीं रहता क्योंकि वाइफ बहुत सबमिसिव रहता है. मालूम है हस्बैंड का नेचर कैसा है ये सोच के. In many religious homes, आणि अनेक धार्मिक some घरांमध्ये communities, आणि काही समाजामध्ये the husband keeps the wife out of fear. आणि पती पत्नीला भीतीच्या आधारे ठेवतो. डर से रखता हो. ऐसा नहीं किया ना डिवोर्स. तो इसके लिए वाइफ सबसे बेस्ट रहती. तुम बोलेंगे अरे कितना अच्छा वाइफ, तुम बहुत सेवा करते. वो आलू से बोलेंगे अरे कुछ नहीं यार, डरा के रखा है, मैं कुछ गलत किया तो निकाल देगा घर से. वो बाहर से लोग तो अरे कितना अच्छा वाइफ है तुम्हारा. हाँ, अंदर का बात अंदर ही रहता है. दिस इज प्राइड. आणि हे आहे गर्व. God doesn't like it. प्रभूला ते आवडत नाही. Amen. Amen. Did you understand? Did you learn something? आणि काहीतरी शिकला का तुम्ही. I'm going to take you deeper and deeper. आणि आणखी खोल तुम्हाला घेऊन But I जाणार आहे. want first to establish these things. पण या गोष्टी मला आधी स्थापित करायच्या आहेत. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया. I'll just remember where I've stopped. Okay. So I'll be teaching you Ephesians 2:1-4. आणि एफिसकरास 2:1-4 मी शिकवणार आहे. And we'll learn many things. आणि अनेक गोष्टी आपण You शिकूया. know, one thing Holy Spirit was saying that, I know some new people, they don't come on Sundays because इन लोग सोचते हैं कि अरे बाबा ये वर्ड बीड वचन प्रीचिंग नहीं चाहिए, पास्टर प्रार्थना करना चाहिए. They don't know, you don't need prayer, you need the knowledge of God's word. You can live by the word. आणि तुम्हाला प्रार्थना नाही, तुम्हाला देवाच्या शब्दाच्या ज्ञानाची गरज आहे. तुम्ही शब्दाने जगू शकता. Amen. आमेन. You can live by the word. तुम्ही देवाच्या शब्दाने जगू शकता. I live by the word. मी देवाच्या शब्दाने It's जगतो. always crying, प्रभु कौन प्रार्थना करो प्रभु. ऐसा ये सब immature लोगों के लिए है. But now it is understood that अरे वचन क्या है, इसके लिए लोग बाहर जाते हैं फोन पे बात करने के लिए. Don't dishonor God's word. आणि देवाच्या शब्दाची अवज्ञा करू नका किंवा अपमान करू नका. Don't dishonor God's word. देवाच्या शब्दाचा अपमान करू नका. You live by the word, तुम्ही देवाच्या शब्दाने जगताय, not by prayer. प्रार्थनेने नाही. Many Christians have thought we live by prayer. आणि अनेक लोकांना वाटतं की आम्ही प्रार्थनेत कौन जगतो. प्रार्थना करना, तुम प्रार्थना करेगा, मैं खुद प्रार्थना कर. प्रार्थना is begging and pleading. आणि प्रार्थना भीक मागणं, विनवणी करणं आहे. You live by the word. तुम्ही देवाच्या शब्दाने जगता. Amen. आमेन. So change your mind. तुमचं मन बदला. So give priority to the word. मग देवाच्या शब्दाला प्राधान्य That's why द्या. people come late. अरे यार आराम से आते थे. वचन हो गया क्या, अभी पास्टर प्रार्थना कभी करेगा. You are living by prayer तुम्ही प्रार्थनेने जगताय or का living by the word. का देवाच्या शब्दाने जगताय. You have to live by the word. आपल्याला देवाच्या शब्दाने जगायचं आहे. Amen. आमेन. Not by prayer. प्रार्थनेने नाही. Okay. Now I'll make a general prayer. आणि एक साधारण मी प्रार्थना करणार आहे Because today is सर्वांसाठी. Sunday. कारण आज रविवार आहे. But are you blessed by the word? पण देवाच्या शब्दाने आशीर्वादित झाला का. Okay. Father, I thank you for this wonderful saints. बापा या सुंदरशा संतांसाठी धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद पित्या. You have given us so much, तू आम्हाला इतकं दिलंयस and you will give us many more. आणि तू अधिक आम्हाला देत राहशील. You're so great. तो इतका थोर आहेस. Thank you, Father, for those who have come आणि जे आलेत प्रभू त्यांसाठी and they have धन्यवाद. heard the word, आणि त्यांनी देवाचा शब्द ऐकला. because we know we live by God's life, that is the word of God. आणि आम्हाला माहिती आहे आम्ही देवाच्या जीवनाने जो देवाचा शब्द आहे त्याच्याने जगतो. Because many thought we live by prayer, कारण अनेकांना वाटलं की आम्ही and प्रार्थनेने they keep जगतो. on crying and begging and pleading. आणि ते सतत रडतात, भीक मागतात, Every विनवणी करतात day. रोज. They don't use prayer to worship, आणि ते प्रार्थनेचा उपयोग करत नाही आराधना करण्यासाठी, but use the prayer to plead and beg to receive.
पण ते प्रार्थनेचा उपयोग करतात विनवणी भीक मागण्यासाठी As if स्वीकार God has करण्यासाठी not given us. जसं काय प्रभूने आम्हाला And दिलंच with their नाही tears and pleading and begging, then God gives us. आणि त्यांना असं वाटतं की रडून भीक मागून विनवणी करून प्रभू त्यांना That's देतो the thought of many Christians. असे विचार अनेक ख्रिस्ती लोकांचे आहेत. Father, I bless all those who have heard the word. बापा ज्या सर्वांनी देवाचा शब्द ऐकला मी त्यांना आशीर्वादित करतो Prosper समृद्ध व्हा by the word of God. देवाच्या शब्दाने Be blessed. आम्ही आशीर्वादित Where the करतो Bible says, आणि बायबल He सांगतो sent His word and healed them. आणि त्यांनी त्याचा शब्द पाठवून आरोग्य दिलं. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Your येशू. word has healing power, आणि तुझ्या शब्दामध्ये आरोग्याचं सामर्थ्य आहे living power. आणि जगण्याचं सामर्थ्य आहे. As they heard the word, आणि त्यांनी शब्द ऐकला they are healed and blessed. आणि ते आरोग्यदायी आणि आशीर्वादित आहे. In Jesus' name, येशूच्या say नावात amen. बोला आमेन. I receive it. बोला मी स्वीकार करतो.